काल रात्री दुर्दैवाने एक अपघात झाला. त्यामध्ये पावरी कुटुंबातले यांचे दोन्हींचे मुलं अतिशय युवा दोन्ही मुलं होते. त्या दोन्ही मुलांचा भरधाव डंपरने असं चिरडलं त्यांना की त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. असं वारंवार ह्या मुक्ताईनगर शहरामध्ये घडत आहे. काही दिवसापूर्वी त्याच रोडवर तीन लोक म्हणजे एकाच परिवारातले 3 लोक BN अग्रवालच्या डंपरने चिरडले गेले. तेही अक्षरशः तिथे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्याची तक्रार आम्ही त्यावेळेस दिली, परंतु त्या BN अग्रवालला काय आश्रय आहे सरकारचं, पोलीस प्रशासनाचं आणि कलेक्टर महोदयांचं ते आमच्या लक्षातच येत नाहीये. त्याच्यानंतर तिथे त्यांनी प्रवीण पेट्रोल पंप समोर डिवायडर फोडून तिथे अनधिकृतपणे नॅशनल हायवेवर ब्रेकर टाकले. त्या ब्रेकरमुळे तिथे एक मोठा अपघात घडला. एका ट्रॅव्हलचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्या ड्रायव्हरचे दोन्ही पाय कापावे लागले आणि त्याला बाहेर काढावं लागलं. त्याच्यातले 23 लोक जखमी होते. आम्ही फार मोठं आंदोलन तिथे केलं. रस्ता रोको जवळजवळ 1.5 तास हायवे जाम केला. सर्वांनी मान्य केलं का ते ब्रेकर हायवेवर लावले नको पाहिजे, डिवायडर तोडलं नको पाहिजे, परंतु शून्य कारवाई त्याच्यावर झाली. पोलीस आणि प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत आहे. असं डिवायडर एखाद्या सामान्य माणसाने फोडलं असतं, शेतकऱ्याने फोडलं असतं, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असते, त्याला जेलमध्ये टाकलं असतं. परंतु BN अग्रवालचे इतकं लाड पुरवले जातात, कारण तो म्हणतो की माझं काही होणार नाही, माझ्या मागे नितीन गडकरीचा हात आहे, कोणीच माझं काही करू शकत नाही, असे BN अग्रवालचे माणसं खाजगीमध्ये आम्हाला सांगत असतात. तुम्ही किती काही करा, आंदोलन करा, काही करा, त्याचं काहीच होणार नाही. ते डिवायडर आजपर्यंत आज जवळजवळ 1.5 महिने झाले ते डिवायडर फोडलेला आहे. आउट साईडने त्यांच्या गाड्या जातात आणि आउट साईडने जाऊन परत आता 3-4 दिवसा पहिले एक मोटरसायकलचा अपघात घडला. त्याच्यामध्ये एक महिला मृत्युमुखी पडली. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. पिपरीच्या एका माणसाचा तिथेच अपघात झाला. त्याच्या 4 दिवसाआधी तिथे अपघात झाला. म्हणजे जेव्हापासून तिथे ते ब्रेकर आणि ते डिवायडर फोडलेला आहे, जवळजवळ 8 ते 10 अपघात तिथे झाले. परंतु सर्व बघायची भूमिका घेत आहे. जर टायमावरच जर वेळेवर ह्या कंपनीवर कारवाई केली असती तर आज ह्या निरपराध दोन्ही मुलांचा जीव वाचू शकला असता. मुक्ताईनगरच्या आम्ही 82लाही निवेदन दिलेलं आहे का जे हा हायवेवरून जे म्हणजे शहरातून जो हायवे जातोय संभाजीनगर, तर त्या हायवेला ब्रेकर टाकावे शहरामध्ये ठिकठिकाणी आणि त्या स्मशानभूमीजवळही ब्रेकर टाकावे, जेणेकरून स्पीड कमी होईल. परंतु असं काही न केलं. त्यांना ते पत्र आमचं केराची टोपली म्हणजे त्याला कचऱ्याची टोपलीमध्ये टाकून दिलेलं असं वाटत आहे. जर त्यांनी वेळीच दखल घेतली असती, म्हणजे इथलं प्रशासन एक सांगायचं हे का पूर्ण प्रशासन BN अग्रवाल कंपनीने विकत घेतलेलं आहे आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज ह्या 2 मुलांचा, निष्पाप मुलांचा, बिचाऱ्यांचा जीव गेलाय. रात्री 11 वाजता 11:30 वाजता हा अपघात घडला. आता 9 साडेनऊ झाले आहे, परंतु आतापर्यंत काही हालचाल झालेली नाही. कोणतं डंपर आहे, काय आहे, अजून कोणाला इथे आणलं गेलेलं नाही. हे गरीब लोक आहे, पावरी समाजाचे लोक आहे, MP तून इथे वास्तव्यास आलेले आहे, शेती करता. या लोकांचा फोन आला सकाळी, म्हणून आम्ही इथे आलो. आता आमची भूमिका अशी राहील का जर काही वेळात जर यांनी पोलीस प्रशासनाने त्या डंपरवाल्याला आणलं नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही आता रस्ता रोको आंदोलन त्या जिथे घटना घडली तिथे करणार आहे.